हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल एस डी क्रिएशन. या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज मी तुम्हाला दाखवणार आहे मखाना ही रेसिपी. तर फ्रेंड्स, तुम्हाला प्रश्न पडला असेल की मखाना म्हणजे काय. तर मखाना हा कमळाच्या बियापासून हा एक पौष्टिक सुपर फूड स्नॅक आहे, ज्यामध्ये कॅलरीज आणि फॅट खूप कमी असतो. तर फ्रेंड्स, याचे फायदे मी तुम्हाला आता सांगणार आहे, जे की तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. तर याचे फायदे आहेत. मखाना खाण्याचे मुख्य आरोग्यदायी फायदे: वजन कमी करण्यास मदत करते. मखाण्यामध्ये कॅलरीज कमी आणि फायबर जास्त असल्याने ते खाल्ल्यावर बराच वेळ पोट भरलेले राहते, ज्यामुळे वजन नियंत्रित करते. हृदयासाठी आरोग्यदायी: यात पोटॅशियम आणि मॅग्नेशियम मूलभूत प्रमाणात असते, तर सोडियम कमी असते, जे उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यास आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करते. मधुमेहासाठी उत्तम असा डाएट आहे. मखानाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी करत असतो आणि त्यामुळे ते रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही. ते मधुमेही रुग्णांसाठी उत्तम स्नॅक्स आहे. हाडे आणि दात मजबूत करते. मखानामध्ये कॅल्शियम प्रमाण चांगले असते, ज्यामुळे हाडे आणि दात हे मजबूत होतात. पचनशक्ती सुधारते. उच्च फायबरमुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठाची समस्या दूर करते. त्वचा आणि अँटी एजिंग: मखानामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, जे त्वचेला तरुण ठेवण्यास आणि सुरकुत्या कमी करण्यास मदत करते. ऊर्जा वाढवणारा: मखाना खाल्ल्याने मखानामध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स असतात, जे शरीराला दीर्घकाळ ऊर्जा देते. कसा खावा? मखाना भाजून आणि रोस्टेड करून किंवा तुपामध्ये परतून किंवा त्यात सांधं मीठ टाकून एक पौष्टिक स्नॅक्स म्हणून खाऊ शकता. तसेच दुधामध्ये सुद्धा उकळून हे पदार्थ तुम्ही खाऊ शकता. तर फ्रेंड्स, मी तुम्हाला मखाना ही रेसिपी कशी बनवायची आहे तर हे तुम्ही बघितलेच आहे. तर मी सर्वात अगोदर इथे तूप टाकले आहे, त्यानंतर लाल तिखट आणि थोडंसं हळद आणि थोडंसं मीठ चवीपुरतं, आणि त्यानंतर एखादा तुम्ही गरम मसाला टाका, जेणेकरून मखाना छान असा टेस्टी असा लागतो. फ्रेंड्स, मखाण्याचे 13 आरोग्यदायी फायदे आहेत. मखाना हा फक्त एक कुरकुरीत नाश्ता नाही, तो तुमच्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे चांगला आहे, कारण त्यात भरपूर पोषक तत्वे आहेत. त्यात भरपूर प्रथिने, फायबर आणि महत्त्वाचे खनिजे आहेत, जे तुमचे वजन कमी करण्यास आणि तुमचे हृदय आणि पचन आरोग्य सुधारण्यास मदत करू शकते. तुमच्या आहारात ते समाविष्ट करणे हा एक उत्तम पर्याय आहे. या छोट्या बियांना सुपरफूड का म्हटले जाते? मखाना तुमच्या हृदयासाठी चांगले. मखाण्यामध्ये भरपूर पोटॅशियम आणि सोडियम कमी आहे. हे तुमचे हृदय निरोगी ठेवण्यास आणि रक्तदाब संतुलित ठेवण्यास मदत करते. उच्च फायबर: मखानामध्ये फायबर आणि प्रथिने जास्त असतात, परंतु कॅलरीज आणि फॅट कमी असतात, ज्यामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत होते. याचा अर्थ असा की ते तुम्हाला जास्त काळ पोट भरलेले ठेवते. याचा अर्थ तुम्ही कमी कॅलरीज खाता आणि हळूहळू पण निश्चितपणे वजन कमी करतात. तुमच्या पोटासाठी चांगले: हा नाश्ता फायबरपासून बनवला जातो, जो तुमच्या पोटासाठी खूप चांगला असतो, त्यामुळे तो पचायला सोपा असतो आणि त्वचा सुधारते. मखानातील अँटीऑक्सिडंट्स त्वचेवर अडथळा निर्माण करून सुरकुत्या आणि मुरुमांपासून त्वचेचे संरक्षण करते. मखाना रोगप्रतिकारशक्ती मजबूत करते आणि शरीराला एकंदर मदत करते, कारण त्यात मॅग्नेशियम जास्त आणि पोटॅशियम असते. तुम्हाला हुशार बनवते: अनेक लोकांचा असा विश्वास आहे की मखाना तुम्हाला हुशार आणि तीक्ष्ण बनवतो, कारण तुमचे ते मेंदूचे संरक्षण करते. निद्रानाश: मखाना त्याच्या मॅग्नेशियममुळे आराम आणि झोप सुधारण्यासाठी संबंधित आहे, म्हणूनच ते शरीराला शांत करू शकते. महिलांमध्ये हार्मोन्स बॅलन्स: पारंपरिक औषधांचा विचार केला तर मखाना ही एक अशी औषधी वनस्पती आहे, जी हार्मोन्स असंतुलित कमी करण्यास मदत करते. हे सिद्ध झाले आहे. ते खूप प्रभावी आहे आणि विशेषतः मासिक पाळी आणि गर्भधारणेसाठी चांगले असते. ऊर्जा, प्रथिने आणि आवश्यक खनिजे गर्भधारणेसाठी योग्य आहेत, म्हणून गर्भधारणेदरम्यान मखाना, गर्भधारणा 100% सफरचंद दररोज खाण्याचा उपाय असा आहे. फ्रेंड्स, ही होती मखानाची रेसिपी आणि मखाना खाण्याचे फायदे ही माहिती. तर कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा, आणि येणारीच रेसिपीज आणि येणारे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू. बाय बाय.